मार्गदर्शन खूप खूप आभार दत्तात्रय भांडे मामा कॅबिनेट मंत्री यांचे केलेल्या मार्गदर्शनाबद्दल। आणि एक ग्रंथ अर्पित करण्यात येत आहे, त्यांना प्रदान करण्यात येत आहे। आचार्य परम पूज्य गुरुदेव श्री नय पद्मसागर सुरीश्वर जी महाराज साहब के हाथों या आशीर्वाद के तौर पर आमच्या लाडक्या बहिणींची संख्या इथं कमी दिसते, परंतु दोघी तिघी तर नक्की दिसत आहेत। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आज खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आपल्या या जिसोच्या कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य सुरेश्वरजी महाराज नय सागर सुरेश्वरजी महाराज, मुनिश्री ध्यानपक्ष सागरजी महाराज, सागरजी, मुनिश्री अक्षय पद सागर जी, आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम। खरं तर आज हा कार्यक्रम वेगळा आहे। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आम्हाला इथं बोलवलं ते आपले फाउंडर चेअरमन सुरेश पुलमियाजी, आपले अध्यक्ष आदरणीय शाह साहेब जी, डॉक्टर भरत परमार जी, सीसी नंगी जी, पृथ्वीराजी कोठारी जी, आमचे पुण्याचे ओसवाल जी, देवरचंद बोराजी, आपले अध्यक्ष ललितजी गांधी, नितीन बोरा, देवेंद्रजी जैन, महेंद्रजी जैन आणि सर्वच उपस्थित समाज बंधू भगिनी, मी स्वतःला नशीबवान समजतो की आज हा वेगळा कार्यक्रम आहे। आज आपल्या जिसो हेल्थ क्लबच्या केअर सेवेच्या शुभारंभानिमित्त या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मला अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्व संयोजन समितीचे मी आभार मानतो। आणि निश्चित प्रकारे जिसोच्या माध्यमातून, हेल्थकेअर सेवेच्या माध्यमातून माझ्या या राज्यातील जे लोक गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना एक चांगले दर्जेदार सुविधा मिळेल असा एक विश्वास वाटतो। तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आपला शेजारचा आपल्याला विचारत नव्हता, आपला जवळचा माणूस आपल्याला विचारत नव्हता, आजारी पडल्यानंतर विचारत नव्हता, परंतु काही अशा संस्था आहेत या कोरोनाच्या काळामध्ये या लोकांनी खूप चांगलं काम केलं। त्यामध्ये मी निश्चित प्रकारे ज्या जैन बांधवांच्या अनेक ठिकाणी ज्या संस्था आहेत, अनेक ठिकाणी ज्या ट्रस्ट आहेत, या ट्रस्टच्या माध्यमातून मी देशाचं म्हणणार नाही, परंतु या राज्यामध्ये सगळ्यात चांगलं काम कुठं झालं असेल तर माझ्या ते जैन बांधवांच्या त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झालं। त्याचा एक निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान वाटतो। शेवटी आयुष्यामध्ये काय, आज तर मी अल्पसंख्याक मंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे। शेवटी मला माहिती आहे की अल्पसंख्याक विभाग पूर्वी फक्त एकाच समाजाचा त्याला शिक्का असायचा, परंतु मला माहिती आहे की अल्पसंख्याक समाज, जैन समाज हा अल्पसंख्याक विभागाच्या मध्ये येतो। त्यामुळे निश्चित प्रकारे तुमचा घरचा मंत्री, तुमचा एक लहान भाऊ, मोठा भाऊ या नात्याने समाजात असणारे प्रश्न, समाजात असणारे अडचणी, सगळे जैन बांधव श्रीमंत आहेत असं मी म्हणणार नाही। खेडे गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असे अनेक समाज बांधव आहेत। या समाज बांधवांना
आरोग्याची जाऊ द्या, आरोग्याच्या सुविधेबरोबरच इतर सुद्धा सुविधा देणं गरजेचं आहे. त्या समाजाला कुठेतरी पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे माझे इथं जैन समाजातील जे मोठे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, या सर्वांनी कुठेतरी या समाज बांधवांना एक कृतज्ञता म्हणून यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. समाज बांधव म्हणून तुम्ही करचाल, परंतु या राज्याचा मंत्री म्हणून इथून पुढे भविष्यामध्ये आमचे ललितजी गांधी साहेब आहेत, इथून पुढे ग्रामीण भागामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्री म्हणून तुमच्या समाज बांधवाच्या पाठीमागे हा पण शब्द मी माझ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. शेवटी काय असतं आयुष्यामध्ये, आज मला बरं वाटलं, आज पुणेजी शेठ, तुम्ही पुणे शेठ, सगळे तुमचे चेहरे तुमचे सगळे बघितल्यानंतर शेवटी जैन समाज हा राजकारण बाकीच्या गोष्टीमध्ये ते नसतो. शेवटी हा समाजाला काहीतरी समाजोपयोगी काम करणारा माणूस आहे आणि मदत केली, एखाद्याला मदत केली त्याचा कुठेही लय जास्त कुठं आमचं कसं असतं, आम्ही 1 रुपयाची मदत केली तर आम्ही 1000 रुपयाचा ते वाजवतो. तसं तुम्ही अजिबात न वाजवणारी माणसे प्रामाणिकपणे पैसे मिळाल्यानंतर त्यातला जो वाटा आहे तो वाटा देताना कुठे नावाचा कुठे उल्लेख न करणारा समाज कुठला असेल तो माझा जैन समाज आहे. हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आज तुम्ही सगळे समाज बांधव, आज आदरणीय परमपूज्य महाराज आपला त्यामुळे आज शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हे सगळ्यांचं सर्वस्व आहे, परंतु पैसा जरी मिळाला तर शेवटी आयुष्यामध्ये आनंद महत्वाचा असतो, आयुष्यामध्ये समाधान महत्वाचं असतं, संध्याकाळची असणारी झोप महत्वाची असते. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आणि आनंद हा गोलगोल आहे, आनंद हा गोलगोल असतो. आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद उलटा दापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या, हे निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये केलं पाहिजे. मला आपल्या सर्व समाज बांधवांना एकच सांगायचंय की हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येकाला स्वार्थ आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला संसार आहे. त्यातनं सुद्धा जेवढं आपण एखाद्या गरजू माणसाला, एखाद्या ज्या माणसाला गरज आहे त्या गरजवंत माणसाला जर आपण मदत केली, त्या माणसाला जर आपण सहकार्य केलं तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, जे समाधान असतं, ते निश्चित त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना, आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आज खूप चांगला कार्यक्रम आहे. मी पण महाराजींनी थोडा जरा मोकळा बोलणारा माणूस आहे. शेवटी आयुष्यामध्ये मी आज मंत्री आहे. मंत्री काही कायमचा कुठला मंत्री नसतो. काहीच्या मला सुद्धा वाटणी पण पूर्ण शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या घरात कोणी राजकारण नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, कोणी झडपीचा सदस्य पण नव्हतं. राजकारण मी चालू, कारखान्याचा संचालक झालो, शुगर फॅक्टरीचा चेअरमन झालो, डीसीसी मोठ्या बँकेचा 14,000 कोटी रुपये असणाऱ्या बँकेचा संचालक झालो, त्या बँकेचा चेअरमन झालो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो आणि आता कॅबिनेट मंत्री झालो. शेवटी नेहमी लक्षात ठेवायचं की आणि ह्या गोष्टी कुठलाही आज तुम्ही व्यवसाय करता, आपल्याला आपल्या आयुष्यात घरी बसून काय मिळणार नाही. त्यामध्ये कुठलाही आपण क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करू त्या क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांना एक जीव तोडून एक कामच करावं लागणार आहे. शेवटी आयुष्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत ही घ्यावी लागते. किंवा आज मला वाटतं आमचे पुणे शहराचे शाहसाहेब आहेत, आज एवढं हिंदुस्थान लिव्हरचा जगाच म्हणलं तर हरकत आहे. आज जगाची डीलरशिप त्यांच्याकडे, जगाची, देशाची नाही, जगाची डीलरशिप आहे. हे काय जादूची कांडी नाही की लगेच त्यांना सगळं. त्यासाठी त्यांनी काय केलं असेल, किती कष्ट घेतले असतील. शेवटी जजत जगातलाच माहित असतं. आपण म्हणतो ना, आज तुम्हाला वाटलं असेल मी मंत्री आहे, कॅबिनेट मिटिंग होती, त्यातनं परत इकडे आलो, परत संध्याकाळी त्यांना माहिती सेटला आमच्या जैन साहेबांना की अजित पवार साहेबांचा कार्यक्रम माझ्या बंगल्यावरती आहे. शेवटी प्रत्येकाला वाटतं काय बरं, यांचं बरं आहे, यांचं बरं आहे, आमच्या ओसवाल सेटचं बरं आहे. काय नाही, सगळ्याचं सारखं असतं, दिसतं तसं नसतं, म्हणून जग बसतं. काय नाही, आपला भला आपला अच्छा बोलले का, हे माझंच खरं आणि माझंच चांगलंय. जोपर्यंत आपण असं पॉझिटिव्ह विचार करत नाही, काय होत नाही तर मलाच का तोटा येतो धंद्यात, माझंच असं काय, माझंच नशीब फुटकं, काय नसतं फुटकं बिटकं. शेवटी माणसाची जिद्द, इच्छाशक्ती महत्वाची. आपण इच्छाशक्तीच राहतात. त्यामुळे हसत राहा, खेळत राहा, विनाकारण लोड काय करू घेऊ नका.
लय लोड घ्यायचा नाही तर काय होतं आज लोड काय होतं लोड अपना बच्चों का क्या हो नाती का क्या हो बच्चों का लड़के का क्या है ये सब समझ कर इतना छाती फिर लोड होता है छाती दुखती है छाती और छाती दुखली त्यामुळे हसत राहा खेळत राहा हे जग खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून लोकांचं जेवढं भलं करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं कुणाच तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधी करायचं नसतं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि मी खरं तर आज हा कार्यक्रम वेगळा आहे आम्हाला कसं थोडं राजकीय सवय पण तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो की जैन समाजामध्ये आम्ही काय करतो तुमच्यात एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही खरंच अशा लोकांची जीवनपणे पूजा करता आणि तुम्ही आजही सांगतो की आई वडिलांची सेवा आजही या देशात सगळ्यात जास्त कुठला समाज करत असेल तो माझा जैन समाज आई वडिलांची सेवा करतो हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेवटी आई वडील खूप महत्वाचे असतात या जगात आपल्या आई वडिला एवढं मोठं कुणी नसतं हे तुम्ही दाखवून दिलेले जैन समाज दाखवून दिलेले त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं आम्हाला ज्या अडचणी वाटले आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या आम्ही जे कष्ट केले आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला नये तर प्रत्येक आई वडील आपली काळजी करीत असतो त्यामुळे तुम्ही खूप थोर लोक आहात तुम्ही तुमच्या आई वडिलांची खूप काळजी घेता तुमचा आदर्श तुमचा निश्चित प्रकारे आमच्यासारखे कार्यक्रम सुद्धा भविष्यामध्ये येतील तुमचा कार्यक्रम हा चालू राहणार आहे मी खरंच जिसो हेल्थ केअरच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे तुमच्या आज सेवा सुरू होणार आहे तुमच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे मी तुमचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि निश्चित प्रकारे त्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हेल्थ केअरच्या अजूनही काही अनेक सुविधा आहेत काय असतं गरीब माणसाला किंवा लोकांना काही गोष्टी माहीत नसतात त्यात जर आपण आपल्या तुमच्या जिसो हेल्थ जर त्यांना